हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कशात तुम्ही सगळे? होप्स सगळे मस्त आणि मजेत असतील। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की जे आपण इडलीसाठी बॅटर टाकतो, म्हणजे फर्मेंटेशनसाठी किंवा इडलीसाठी जे भिजायला वगैरे टाकतो, तर तुमचं जर फर्मेंटेशन होत नसेल व्यवस्थित, तर त्याच्यासाठी काहीतरी टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यावरून तुमचे जे पीठ आहे तर ते पूर्ण छान असं फर्मेंटेशन होईल। तर मी तुम्हाला ते पूर्ण रेसिपी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर हे बघा, इथे मी टाकलेलं आहे 3 वाट्या तांदूळ। तर हे तांदूळ जे आहेत तर हे रेशनचे तांदूळ आहेत, त्याच्यामुळे थोडेसे असे बारीक बारीक तुम्हाला दिसतील। तर आणि त्याचे जास्त डोसा वगैरे जे आपण बनवतो तर त्याचाच डोसा वगैरे खूप छान बनतो। आणि इथं मी ही 1 वाटी डाळ टाकलेली आहे। तर आता आपल्याला हे मी दुपारी, म्हणजे दुपारी नाही, सकाळी 11 वाजता भिजायला टाकलं होतं आणि आता वाजले ऑलमोस्ट 9। तर म्हटलं आता मी हे वाटून घेते। तर याच्यापासून मी उद्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवून दाखवणार आहे, जसं की मसाला डोसा वगैरे तशा प्रकारचं, जसे बाहेर बनवतात तशा प्रकारे। तर बनवायच्या आधी म्हटलं हे तुम्हाला दाखवून देऊ। तर आता मी काय करणार आहे, हे जे पाणी आहे तर हे पाणी मी काढून घेणार आहे। आणि हे जे पाणी आहे तर हे पाणी मी जेव्हा आपल्याला वाटायला जेव्हा गरज वाटेल तर तेव्हा मी हे पाणी त्यामध्ये ॲड करेल। म्हणजेच हे पाणी आपल्याला असं जसं राहू द्यायचं आणि हे जे पाणी हे आपण पूर्ण काढून घेणार आहोत। तर आता मी हे पाणी काढून घेते। आणि या ठिकाणी बघा, मी जे पाणी आहे तांदूळामधलं तर ते पाणी मी काढून घेतलं आहे। आणि डाळचं पाणी टाकल्यामुळे काय होतं की जे पीठ आहे आपलं तर ते फर्मेंट व्हायला छान मदत होते। त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही इडलीचं किंवा डोस्याचं जेव्हा भिजायला टाकत असणार तेव्हा हेच पाणी आपल्याला, डाळीचंच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे त्यामध्ये। बघा, इथे मी जेवढं डाळीमध्ये पाणी होतं तेवढ्याच ह्याच्याने मी थोडं थोडं पाणी टाकून छान असं बारीक करून घेतलेलं आहे। तर हे बघा, आता हे पिठाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे। तर आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे आहे तर हे आपल्याला एकाच डिरेक्शनने हाताने, चमच्याने न हलवता आपल्याला हे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये छान अशी बबल्स क्रिएट होतात आणि मग पीठ छान फुगतं। जर तुमचं पीठ जे आहे तर ते छान, म्हणजे जर हिवाळा वगैरे असेल किंवा मग पावसाळा असेल तर छान आंबत नाही, तर त्याच्यासाठी काय करायचं की तुम्ही एकदम गरम ठिकाणी, जसं की कुकरमध्ये ठेवा किंवा मग तुमच्याकडे जर का काही कपाट वगैरे असेल तर त्या कपाटामध्ये तुम्ही हे पीठ ठेवून द्या। आणि कपाट किंवा मग कुकर जास्त मोठं नसेल तर काय करायचं, एखाद्या कापड किंवा शॉल वगैरे घ्यायची, तर त्याच्यामध्ये हे छान असं बंद करून ठेवून द्यायचं, झाकून ठेवायचं आणि वरतून छान वजन ठेवायचं त्याच्यावरती। तर आता हे आपल्याला असं एकाच डिरेक्शनने खूप फास्ट असं फिरवायचं आहे। तरी ते माझ्या हातामध्ये, एका हातामध्ये कॅमेरा असल्यामुळे मला एवढं जमत नाही, तर मी थोडासा कॅमेरा सेट करते आणि मग तुम्हाला दाखवते। तर हे बघा, आपल्याला इथे अशा प्रकारे छान असं जे आहे ते पीठ असं एकदम फास्टमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल, होप सो। तर हे बघा, तेवढं असे छान असं मिक्स करणार तर तेवढं छान आपल्या जे पीठ आहे ते छान असं फुगते। त्याच्यामुळे असं खूप छान असं मिक्स, जवळपास एक 5 ते 10 मिनटं, 10 मिनटं नाही 5 मिनटं असं छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं। तर आता इथे त्याच्या आधी पण थोडंसं 2 ते 3 मिनटं मी केलेलं आहे। तर आता, आणि एवढं गरम पण होतं आहे, त्याच्यामुळे हे पीठ एवढं काही मिक्स करायची वगैरे गरज नाही आहे। 3 ते 4 मिनटं किंवा 5 मिनटं जरी केलं तरीही चालेल। तर आता गरम वगैरे होतं, त्याच्यामुळे एवढं काही सगळं करण्याची गरज नाही आहे। तर त्याच्यामुळे मी काय करते, अशा प्रकारे स्टीलचं ताट ठेवते याच्यावरती आणि हे मी थोडंसं एक गरम ठिकाणी, जिथे हवा वगैरे लागणार नाही अशा ठिकाणी मला ठेवून देते। सकाळ झालेली, तर आता हे आपण पीठ ओपन करून बघत किती फर्मेंट झालं आहे। बाप रे बाप, अनएक्सपेक्टेड डायरेक्ट, म्हणजे बघा मी तुमच्या समोरच रिअलमध्ये ओपन करते, कारण की बघा हे असं वगैरे लागलेलं आहे। तर आता हे एवढं फुगलेलं आहे, एकदम छान असे डोसे आपल्या आता यापासून बनतील। तर आता मी यामध्ये चमचा टाकून मिक्स करते छान। तर हे पीठ एवढं फर्मेंट झालं आहे की अनएक्सपेक्टेड डायरेक्ट, वाव। तर हे बघा, तुम्ही जर असं जर केलं ना छान असं हाताने जर,
तर तुमचं पीठसुद्धा असं छान फर्मेंट होईल. म्हणजे अगदी जसं हॉटेलमध्ये वगैरे त्यांचं असतं तशाच प्रकारे आपलंसुद्धा पीठ झालेलं आहे. थांबा, तर मी जे हे आहे ना लागलेलं याला ते सुद्धा मी काढून घेते. तर मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे मी छान असं मिक्स करून घेतलं. हे सगळं पीठ जे पूर्ण होतं ते, कारण ते हवा वगैरे धरली होती त्यामुळे ते एवढं झालं होतं. तर हे बघा आता एवढं. तर हे आपलं एवढं पीठ का फुललं, जर याच्याच ठिकाणी जर तुम्ही वाटताना खूप जास्त पाणी जर टाकलं असतं तर आपलं पीठ एवढं फर्मेंट झालं नसतं. एकदम जेवढं लागेल गरजेनुसार बारीक होण्यासाठी जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच पाणी आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं की आपलं तुमचंसुद्धा पीठ खूप छान अशा प्रकारे फर्मेंट होईल. तर आता नंतर जेव्हा आपण डोसे किंवा इडली बनवू तर तेव्हा आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू, जसं लागेल तसं. याच्यात डायरेक्टली ॲड करायचं नाही आहे आपल्याला. आणि आता इथे मी बटाटे उकळायला ठेवलेले आहेत. तर बटाटे उकळतात तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ. माझ्याकडे ना ओलं खोबरं नव्हतं, तर मी काय केलं, जेव्हा म्हणजे एक 15 ते 20 मिनटं झाले मी ना ह्या खोबऱ्याला छान असं पाण्यामध्ये ओलं करायला टाकलेलं आहे. म्हणजेच हे छान नरम होईल आणि जसं ओल्या खोबऱ्याची टेस्ट लागते तशाच प्रकारे याचीसुद्धा टेस्ट लागते. कारण की माझ्याकडे हे जे खोबरं आहे कोरडं ते खूप आहे, त्याच्यामुळे मी ओलं आणलं नाही आणि यालाच थोडंसं असं पाणी टाकलं आणि मी अशाच प्रकारे चटणी बनवत असते नेहमी. तर इथे बघा, मी ही जी भाजी आहे तर ही भाजी बनवून घेतली बटाट्याची. छान अशी प्लेन करून घेतली तिला पूर्ण. आणि याच्यामध्ये मी कांदा वगैरे काही ॲड केला नाही, फक्त जस्ट मिरची, आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर आणि जिरं मोहरीची फोडणी दिली. आणि इकडे मी बनवून घेतली चटणी खोबऱ्याची. तिच्यामध्ये सुद्धा मी लसूण, मिरची, जिरं, मीठ, नंतर थोडेसे शेंगदाणे, नंतर जे खोबरं तुम्हाला दाखवलं ते खोबरं, अशा प्रकारे मी ही चटणी आणि थोडा कोथिंबीर असं टाकून छान अशी चटणी बनवून घेतली. आता आपण डोसे बनवू. तर आता मी पहिले तुम्हाला दाखवते की मी याच्यामध्ये किती पाणी टाकते. पीठ काढून घेतलं, जे बॅटर होतं आपलं ते. तर आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते जसं लागेल तसं. आणि त्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा साखर आणि चवीनुसार मी याच्यामध्ये टाकणार आहे मीठ. तर आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊ. तर खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असं आपल्याला हे करायचं नाही. नॉर्मल म्हणजे अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर पाहिजे. तर आता आपण साखर वगैरे टाकली त्याच्यामुळे छान हे असं मिक्स करून घेऊ. तर जे सगळं बॅटर असतं त्याच्यामध्ये जर तुम्ही सगळं मीठ किंवा सगळं जर टाकलं एकचदा तर ते काय होतं, आपण 6 ते 7 दिवस पण आपण जर असंच जर ठेवलं नॉर्मल, जर मीठ वगैरे न टाकता, तर ते आपण 6 ते 7 दिवस पण ठेवू शकतो. म्हणून मी काय केलं, असं थोडं थोडं घेतलं. जसं लागेल तसं मी या पातेल्यामध्ये काढेल आणि मग मीठ वगैरे ॲड करेल. तर आता हे छान मिक्स झालं आहे आणि तवासुद्धा इथे गरम झालेला आहे. तर आता याला आपण थोडंसं तेल लावून घेऊ. तर कोणी कोणी ना जसं की थोडंसं तेल वगैरे टाकतात, नंतर पाणी मारतात असं आणि नंतर लगेच पुसून घेतात. तर मी तसं काही करत नाही. मी डायरेक्टली तेल लावलं की लगेचच बॅटर टाकते. मी काही तवा वगैरे काही थंड वगैरे करत नाही. तर आता इथे आपला तवा छान गरम झाला आहे. तर आता मी जे पहिला जो असेल तुमचं डोसा, तर तो एवढा छान येणार नाही. जसं जसं तुम्ही बनवणार तशी तशी छान एकदम जाळी मस्त पडते डोशाला. आणि तुम्हाला जेवढा पॉसिबल असेल तेवढं तुम्ही असं छान असा गोल फिरवून बारीक बनवू शकता. म्हणजेच तेवढाच आपला जो डोसा आहे तो छान असा कुरकुरीत होतो. तर त्याला कमी गॅसवरच आपण छान असं वरतून कोरडं होऊ देऊ आणि त्याच्यानंतरच ॲटोमॅटिक तो
निघेल. तर इथे बघा आपला जो पहिला डोसा आहे तो छान असा निघालेला आहे. म्हणजेच मी काठ वगैरे काढून घेतले आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा अशा प्रकारे. तर जसं जसं तुम्ही एक एक दोन दोन जसं एक एक डोसा बनेल तुमचा तसं छान असा बनेल. तर आता ह्या साईडने आपण त्याला दुसऱ्या साईडने थोडंसं हे करून घेऊ, कारण की आपण जो डोसा होता तो थोडासा जाडसर टाकला होता, कारण पहिलाच होता त्याच्यामुळे निघेल की नाही म्हणून. तर छान असा निघालेला आहे. तर आता आपण याला थोडंसं हाय फ्लेमवरती एका साईडने जी दुसरी साईड आहे ती भाजून घेऊ आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाल्याची नाही, जो आपल्या बटाट्याची भाजी ती आपण त्याच्यामध्ये टाकू. तर बघा इथे भाजलं गेलं आणि आता गॅस कमी करते आणि मी ही थोडीशी अशी भाजी घेतली आहे आणि ती आपण याला अशी छान अशी लावून घेऊ अशा प्रकारे. तर जे मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये जसे डोसे मिळतात तर त्याच्यामध्ये की नाही इझिली अशी स्प्रेड व्हायला पाहिजे भाजी, त्याच्यासाठी ते त्यामध्ये थोडंसं पाणी पातळसर बनवतात, म्हणजे ती इझिली स्प्रेड होते पण त्याची एवढी काही खास टेस्ट लागत नाही. त्याच्यामुळे आपण जसे आपण घरी वगैरे बनवतो तशाच प्रकारे आपल्याला भाजी बनवायची, पाणी वगैरे त्यामध्ये काही ॲड करायचं नाही. तर हे बघा आता मी याला छान असा रोल करून घेते. एवढंच आहे की मार्केटमध्ये त्यांची जो डोसा असतो तो मोठा असतो, त्याच्यामुळे आपल्याला वेगळं वाटते खायला, पण याची टेस्टसुद्धा आपली घरच्या डोसेची सुद्धा टेस्ट मार्केटसारखीच लागते, फक्त साईजला थोडासा छोटा बनतो, कारण की आपण बनवू शकतो एवढा मोठा पण तो थोडासा जाडसर वगैरे होईल, त्याच्यामुळे आपण अशाच प्रकारे बनवून घेऊ. तर आता इथे बघा ही छान अशी प्लेट तयार झालेली. आता हा डोसा जर कोणाला लागत असेल तर बटाट्यांची भाजी आणि चटणी, तर शक्यतो तर काही गरज पडत नाही पण मी थोडीशी टाकली ॲड केली. तर आता आपण हे मिस्टरांना जेवण खायला देऊ. बघा तशाच प्रकारे मी दुसरा हा डोसा तुम्ही थोडासा मोठा टाकला, कारण की आता छान तवा वगैरे तापला होता आपला त्याच्यामुळे. तर आता याचंसुद्धा आपल्याला ही जी वरची साईड आहे ती छान अशी कोरडी द्यायची आणि त्याच्यानंतर मग आपण पलटी मारू 1 ते 2 मिनटासाठी आणि मग नंतर परत भाजी स्प्रेड करू. हा सुद्धा डोसा मी छान असा पलटी करून घेतला आणि त्याला 1 ते 2 मिनटं मोठ्या फुल फ्लेमवर छान दुसऱ्या साईडने पण भाजू देते. हे बघा इथे हा सुद्धा आपला डोसा छान असा तयार झालेला आहे. त्याला आपण थोडंसं असं हे करून घेऊ आणि आपण हे खायला देऊ आणि विचारू की कसं बनलं. तर हे बघ कसं बनलंय, छान आवडलं, कट करून देऊ. तर आता आपण छान कट सुद्धा करून देऊ आणि तुम्ही ना याच्यामध्ये डायरेक्टली वरतून ती कट मीठ असं टाकून मसाला डोसा सुद्धा बनवू शकता. तर किंवा मग तुम्हाला याच्यामध्ये शेजवान चटणी जी बटाट्यांची भाजी तिच्यामध्ये जर शेजवान चटणी टाकायची असेल तर तो शेजवान डोसा बनतो. पण मी चटणी जी आहे खोबऱ्याची किंवा शेंगदाण्यांची ती चटणी मी जास्त तिखट बनवते, त्याच्यामुळे शेजवान चटणी वगैरे यामध्ये टाकायची काही गरज नाही आहे. तर बघा आता मी हा खूप जास्त बारीक टाकलेला आहे, म्हणजे जसं जसं तुमचं तवा छान गरम होतो किंवा जेव्हा 2-3 डोसे तुम्ही जेव्हा काढणार तर त्याच्यानंतर खूप छान असे डोसे तुमचे बनायला लागतात. आणि बघा वरची साईड झाल्यानंतर ॲटोमॅटिक ही जी वरची साईड आहे ती कोरडी झाल्यानंतर ॲटोमॅटिक आपला डोसा छान असा निघालेला आहे. तर आता आपण याला छान 1 ते 2 मिनटासाठी पलटी करू आणि तुम्हाला दिसत असेल ती छान अशी जेवढं तुम्ही बारीक टाकणार तेवढी छान अशी जाडीसुद्धा पडते. तर बघा तर मी जेव्हा तुम्हाला सांगत होती तर त्यांनी ऐकलं, तर ते म्हटले की शेजवान चटणीसुद्धा टाकून आण. तर आता मी तुम्हाला टाकून दाखवते. तर काय करायचं, जस्ट थोडीशी जी भाजी ना ती याच्यामध्ये स्प्रेड करायची. अशा प्रकारे. तर मला ना एका हातात कॅमेरा असल्यामुळे एकाच हाताने करायला लागते, नाहीतर इझिली थोडंसं एक जो चमचा असतो आपला त्याच्याने इथं दाबून ठेवायचा आणि लगेच इझिली स्प्रेडसुद्धा होते.
आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकू थोडीशी शेजवान चटणी. आणि ही सुद्धा अशी छान पूर्ण डोस्याला स्प्रेड करून घ्यायची. तर आता आपण ह्याला तुम्हाला जे मी वेगवेगळ्या प्रकारचे डोसा बनवून दाखवले किंवा मी जे टिप्स किंवा ट्रिक्स सांगितलं तर त्या कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.